थँक्यू सो मच महेश दुळे सरांचा आवाज आपण ऐकला. खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रान्स सामना मंदिराच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 षटकाची ही देखील मॅच आता तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल झाली. एका बाजूला तुम्ही पाहताय किशोर मेहर तर दुसऱ्या बाजूला मयूर मेहर ही जोडी तुम्ही पाहता. 3 षटकाची मॅच खरं तर एका बाजूला जर्मन क्रिकेट संघ एरंजाड तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय संघ जय भवानी वावलोली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच. पहिला बॉल फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. एक सिंगल धाव इथे देखील एक पट्टी जातीय. शुभारंभ होतो स्कोर कार्डला. 3 षटकाची मॅच 18 बॉलचा खेळ तुम्हाला आता पाहायला मिळेल. या मॅच मध्ये खरं तर एक मोठा विजय मागील मॅच मध्ये संपादित केला. जेडीएम बेलवली संघाच्या अगेन्स्ट मी म्हणेन टीम प्रथमेश धामोते संघानं. आणि आता तुम्ही पाहताय जय भवानी क्रिकेट संघ बावलेली विरोधात जयरमान इरंजाड. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू पुढे सरकतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये उपस्थित जरूर होता परंतु त्यांना भेदून बॉल मात्र जवळजवळ मिडऑफच्या क्षेत्रामध्ये आला. दरम्यान 2 धावा इथे देखील रोखू शकत नाहीयेत. 2 धावा इथे मिळतात. धावफलक पुढे सरकेल. 3 धावा टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 3 षटकांची मॅच पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑन एक खेळाडू तुम्ही पाहताय तर दुसऱ्या बाजूला बी शेप मध्ये लॉंग ऑफ सज्ज. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा बी शेप मध्ये फटका घेतलाय. गोलंदाजाची कमाल आहे कारण जिथे क्षेत्ररक्षक आहेत त्याच दिशेला फटका घेतल्यास भाग पाडतात बॅटरला. आणि पुन्हा एकदा एक चेकी सिंगल इथे देखील मिळते. धावफलक पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेला. 3 बॉलचा खेळ आता संपन्न झाला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. करबाई गावातून देखील आता काही प्रेक्षक जोडले गेलेत. अक्षयजी फाळे सुभेजी जाधव त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गुरुदास सज्ज होत असताना धनराज बिग हिट केलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय. फटका पोचलाय. खेळाडू उपस्थित. झेल तिथे टिपलाय. किशोर मेहरला मैदान सोडावं लागतोय. फलंदाज बाद. तो या मॅच मध्ये मयूर आणि त्याच्या साथीनं किशोरला आपण जरूर पाहिलं. किशोरनं मैदान सोडलंय. नवीन खेळाडू सनी आता दाखल होतो या मॅच मध्ये. धावफलक 4 या आकड्यावरती तुम्हाला टीमची टोटल पाहायला मिळेल. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 2 ऑफिशियल पंच फिरोज खान सर त्यांच्या साथीनं संदीपजी गायकवाड सर. आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा होती. दरम्यान तुम्ही पाहताय पुन्हा एकदा फाईन लेगचा खेळाडू आता पुढे सरकतोय. आता धक्का दुसरा लागेल. यावेळेस बॅटिंग करत टीम एरंदार संघाला. फलंदाज बाद. लागले जरूर. नवीन बॅटर समीर मेहर आता मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या मॅच मध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय अंगलट आला की काय टीम जयरमान क्रिकेट संघ एरदारचा. कारण आतापर्यंत तुम्ही पाहताय 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 विकेट संपादित केलेत. नवीन खेळाडू समीर मेहर या मॅच मध्ये आता दाखल होतोय. गुरुदास सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पंचाकडे पाहिलं गेलंय. यावेळेस लाईन खराब आहे का विचारण्यात गेली होती परंतु पंच सांगतात डॉटबॉलची समाप्त झाली आहे. धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. 4 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या मॅच मध्ये धावा किती जमा करते टीम जर्मन एरंदाड यावरती आता साऱ्यांचं लक्ष लागलंय. बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन देखील या मॅचचा आनंद घेतात. चला शेकोटी बंद करा. बघा पंचांच्या मागे संदीपजी गायकवाड सरांच्या परफेक्ट मागं आपण पाहिले तर शेकोटी पेटवण्यात आली आहे. त्यामुळे आता ती शेकोटी विझवायची आहे कारण त्यामुळे त्रास होतोय. मैदानाच्या मध्ये मी म्हणेन धूर पसरतोय त्यामुळे आपण शेकोटी लगेच विझवा.
12 चेंडूचा खेळ आता शिल्लक या बॅच मध्ये, कारण 3 षटकांची बॅच तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरे घेऊन गुरुदास सज्ज होतोय. गुरुदासची मार्क वरती योगेश. कल्पेश येतात षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. चल कल्पेश, सराव बंद करा, लगेच खेळायला सुरुवात करा. वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे विनंती आहे लगेच आपण खेळायला सुरुवात करा. 4 धाबा धावफलकावरती जोडला गेला. कल्पेश येतोय षटक क्रमांक दुसरे घेऊन. समोर मयूर मेहर. यू मिस आ विल डेफिनेटली हिट. परिचय डिस्ट्रॉय केलाय. मयूर मेहरला मैदान सोडावं लागेल. पहिल्या बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद. लगेच मित्रांनो आयोजन कमिटी येईल तुमच्यापर्यंत आणि ती शेकोटी विजवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आपण आयोजन कमिटी यायच्या आधी शेकोटी विजवायचे. कोणत्याही प्रकारचा अपशब्द आयोजन कमिटी वापरेल, त्यामुळे मित्रांनो विनंती आहे आपण ती शेकोटी लगेच विजवायची आहे. कारण प्रत्येक वेळी आम्हाला आयोजन कमिटी इथे मात्र सूचित करतात शेकोटी आपण विजवा. पहिल्या बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. कल्पेशला तुम्ही पाहताय 3 धक्के आता लागलेत बॅटिंग करत असताना एरंदार टीमला. मी म्हणेन बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेतरी आता चुकला की काय, कारण टॉस जिंकला होता. पारंपरिक निर्णय घेऊ शकले असते. मागील बॅचमध्ये बॅटिंग करत असताना 4 षटकांमध्ये तब्बल 5 धाबा नोंदवल्या जरूर, परंतु आता या षटकामध्ये तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला बॅटिंग करत असताना मयूर मेहरचा. मागील बॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग मयूर मेहरने केली, तिथे मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने पटकावलाय. परंतु दुसऱ्या बाजूला विसरून चालला नाही आहे, कारण जय भवानी दामोदर संघ देखील एक मोठा संघ याच भागातील. त्यामुळे आता पहिला सामना त्याने देखील नेरळपाडा संघाला बीट करत असताना जिंकला. जय भवानी वालोली. नवीन खेळाडू मैदानाच्या पदी दिनेश भालेराव. इथे फटका चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. दरम्यान एक चिक्की सिंगल इथे देखील मिळते. धावफलक सिंगलच्या जोरावरती आता पुढे सरकत असताना 5 धाबा धावफलकावरती जोडल्या गेला. षटक क्रमांक तुम्ही पाहता दुसरा 2 बॉलचा खेळ संपन्न झाला. धावफलक कुठेतरी मी म्हणेन असंत सुरुवात, संत बाते इंद्रायणी अशी सुरुवात बॅटिंग करत असताना टीम एरंदार संघाची आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील खेचला ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल एक पटी दुसरीचा प्रयत्न करतायत, परंतु नकार दिला. दरम्यान आता सिंगल डबलला प्राधान्य देत असताना खरं तर क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल, आणि आता सिंगल डबलचा वापर करण्यात आला या मॅचमध्ये. धावफलक आतापर्यंत 6 धाबा. 9 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 6 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. गुरुदास षटक क्रमांक दुसरे घेऊन कल्पेश सज्ज होतोय. इथे देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न तेच ठरणार गोलंदाजी तुम्हाला पार मिळेल. भन्नाट वेग तुम्ही पाहता. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने बॉल निघून चालला. यस्थिर रक्षकाच्या तबदा अजून एक चेंडू तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहता. एका बाजूला समीर तर दुसऱ्या बाजूला दिनेश. इथे देखील पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जवळपास 2 वेळा फसलाय आणि अखेर बॉल मात्र निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 6 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा बॉल
बाटची कडा घेतली आणि निघून चालाय रक्षकाच्या हातामध्ये. आणि आता तुम्ही पाहता अजून एक धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम एरंदाळ संघाला. फलंदाज बाद. जाऊ शकता त्यामुळे आपण पाणी घेऊन जा. षटक क्रमांक तिसरा घेऊन गुरुदास अमोल येत आहेत. गुरुदासची बारपट्टी पहिला बॉल पुन्हा एकदा त्याने निर्धाव फेकलाय परंतु इथे एक सिंगल मिळतीये. षटक क्रमांक तिसरा. इथे देखील पुन्हा एकदा भन्नाट बेग तुम्ही पाहता तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पार पडेल. या मॅच मध्ये पुन्हा एकदा डलबाची समाप्ती होत असताना 7 धाबांवरती भीमाने पूर्णपणे आता दबावलंय. ग्रहण लागलाय की काय टीम एरंदाळ संघाला. धावफलक तुम्ही पाहताय पूर्णपणे स्थिरावलाय. अजूनही या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक. इथे फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू पुढे सरकतोय. झेल स्वीकारलाय चंदू मेहर. त्याला देखील आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये मागील वर्षी आपण पाहिलं तर रनर अप होता टीम चेअरमन एरंदाळ. या स्पर्धेमध्ये खूप चांगला क्रिकेट त्यांनी खेळला होता. इथे देखील दोन्ही खेळाडू आता एकाच एंडवरती तुम्हाला पार भेटतील. दरम्यान एक चिकी सिंगल एक विड्याचा प्रयत्न फसतोय आणि आता अजून एक खेळाडू धावचीच्या स्वरूपात परततोय. फलंदाज बाद. इथे देखील भन्नाट बेग तुम्ही पाहताय. आता शेवटचा बॉल खेळण्यासाठी प्रसाद म्हात्रे आता दाखल झालाय. त्याला देखील एक शेवटचा बॉल खेळायचा आहे. इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा समीर मेहरला मैदान सोडावं लागेल. धावफलक आता फक्त आणि फक्त 7 धाबा. 7 वरती 7 विकेट आता तुम्हाला पार बेल. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये गुरुदास अमोलनं. बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव जरूर मिळाली टीम एरंदाळ संघाला. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल तो देखील राहिलाय. आता इथे टीम आई भवानी बावलोली टीमच्या नाबावरती. आणि दरम्यान तुम्ही पाहता इथे षटक क्रमांक तिसरा संपन्न झालाय. आणि 3 षटकाच्या ती धावफलक फक्त आणि फक्त 7 धाबा. 8 विकेट संपादित झालेत.
8 डाबाची गरज आहे जिंकण्याकरता आणि सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होतीये. योगेश आणि मनोज ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगली साथ आपल्याला लाभली आहे. खरं तर आजच्या रात्रीमध्ये आवाज आपण ऐकला. बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी मनोहर धुळे यांची अप्रतिम साथ आम्हाला लाभली या स्पर्धेमध्ये. त्यांच्याच माध्यमातून आम्ही इथे समालोचन करण्यासाठी दाखल झालो. त्यांचा मी आभारी आहोत. त्याचबरोबर खुरमजी नजे असतील, राजेंद्र भोईर असतील, संदीपजी गायकवाड सर असतील, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर फिरोजी खान सर त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आहे. अप्रतिम साथ आजच्या रात्रीमध्ये डीजे मास्टरची आम्हाला लाभली आहे. ओमसाई MTC लाईव्ह, अक्षयजी बात्रे अँड ऑल टीम तुमचंही कौतुक व्हायला हवं. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी तुमची देखील आम्ही पाहिली आहे. ओमसाई MTC लाईव्ह खरं तर खूप कमी वेळामध्ये ओमसाई MTC लाईव्ह या वाहिनीची कामगिरी भरपूर मोठी आहे. शेवटचे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता मी म्हणेन अजूनही 8 धाबाची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सनी राणे आता दाखल होतोय. सलामी जोडी आपण पाहतो मैदानाच्या मध्ये योगेश आणि मनोज. पहिला बॉल फुल टॉस, त्यावरती आक्रमण. 2 चेंडूमध्ये हा सामना संपतो की काय, कारण पहिला बॉल भिरकवलाय. सनी राणेचं केलंय भव्य स्वागत. षटकार. पहिल्या बॉलवरती सिक्सर आलाय. धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. 8 डाबाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि आता त्याच टार्गेटचा पाठलाग करत असताना मी म्हणेन काय सुरुवात केली आहे टीम आई भवानी वावलोलीच्या माध्यमातून. इथे देखील डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. पाहिलं होतं पॉइंटला गॅपमध्ये फटका खेचण्याचा प्रयत्न पोहोचतोय. दरम्यान दुसरा बॉल आता निर्धाव फेकत असताना सनी राणेला तुम्ही पाहता. नेक्स्ट मॅच धावमध्ये संघ देखील आता बेटिंग भरतोय, वाट पाहतोय. खरं तर कोणता संघ इथे मात्र जिंकणार आहे, कोणता सामना त्यांच्याशी 4 हात करणार आहे. इथे बॅटची कडा घेतली, खेळाडू बाद होतोय. धक्का पहिला. षटकामध्ये जवळजवळ 500 धावा नोंदवल्या याच मैदानावरती. तोच संघ आता 3 षटकामध्ये कोलमडून पडलाय की काय. इथे देखील डॉट बॉलची समाप्ती आता होत असताना सनी राणेला तुम्ही पाहताय, जो पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढच्याच बॉलवरती कमबॅक करतोय. आतापर्यंत 4 चेंडू त्याने टाकले. 3 बॉलवरती मी म्हणेन हालून देखील दिला नाहीये या मॅच मध्ये बॅटरला. ज्या फलंदाजाने षटकार ठोकलाय त्याला देखील मैदान सोडण्यास भाग पडला. आणि आता तुम्ही पाहताय नवीन खेळाडू धनराजचं राज या मैदानावरती होणार का, की इथे मात्र सनी राणे चांगली गोलंदाजी करतील हे देखील पाहावं लागेल. खोदून काढलाय, फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एक चेक सिंगल. इथे देखील प्रीतीय सिंगलच्या साथीने आता धाव फरक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 7 धावा. धाव फलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही या मॅचमध्ये तुम्ही पाहता शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. गोलंदाज सनी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, एकदा वेगवाड्याचा प्रयत्न होतोय जरूर आणि विजयाची धाव आता मैदानाच्या मध्ये येते. सामना जिंकलाय टीम आई भवानी वावलोली संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम जेरमान क्रिकेट संघ एरंदळ तुम्ही देखील चांगलं खेळलात, तुमचंही कौतुक आम्ही करू.